पुढच्या मंगळवारी मी घेतो. तुझं आहे का ठेवायला? नाही, आज नाही. तुमचं आज संपलं तर पुढच्या मंगळवारी मी घेऊन टाकतो तुमचं लेक्चर. एकदा तुझं आज चालू झालं का पोरी येतात मग? केलंय मॅसेज केले व्हायला लागलं जॉईन. क्लिअर दिसते का थोडं? क्लॅरिटी फक्त बघ दिसते ना. अजून जरा फक्त ऍडजस्ट क्लॅरिटी. हा नाही ब्लर. नाही ब्लर कॅमेरा. किती साधा गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर गेल्या वेळेस आपण स्टेप पोटेन्शियल आपण सुरुवात केलेली आहे. त्यातला बराच पार्ट झालेला आहे. क्लासिकल मोशन झालेलं आहे. केस 1 पर क्वांटम मेकॅनिकल मोशन मध्ये 2 केसेस आहेत. फर्स्ट दॅट इज E greater than V0, that means energy of the particle greater than that is potential V0. ही केस आपली चालू आहे. त्याच्यामध्ये आपण गेल्या वेळेस एक रिफ्लेक्शन प्रोबॅबिलिटी, सेकंड ट्रान्समिशन प्रोबॅबिलिटी, या दोन्ही आपण काढलेले. दॅट इज रिफ्लेक्शन प्रोबॅबिलिटी R इक्वल टू रिफ्लेक्शन probability R equal to K1 minus K2 bracket square upon K1 plus K2 bracket square. Reflection probability, that means particle is reflected back from that is potential barrier. Second, transmission probability. Transmission probability, that is P equal to 4 K1 K2 upon K1 plus K2 bracket square. या दोन प्रोबॅबिलिटीज आपण या ठिकाणी गेल्यावेळेस काढले. तर आता याच्यामध्ये बघा, परत आपण जे या ठिकाणी सबस्टिट्यूशन्स घेतले होते, 2 रिजन्स आहेत का नाही. बघा आपले जे पोटेन्शियल लाईक दिस आहे, एक्स ऍक्सिस potential V0, region 1 potential V equal to 0, and हा कुठला असेल आपला region 2. हे काय असेल आपलं स्टेप पोटेन्शियल इन region 1 potential 0, particle is completely free. In second region, that is potential barrier is V0. म्हणजे पार्टिकलचं मोशन कसं असेल, दॅट इज फ्रॉम रिजन 1 टुवर्ड्स रिजन 2 आहे. तर याच्यामध्ये जे आपण केस घेतली, क्लासिकलचे आपण 2 केसेस घेतल्या. एक दॅट इज एनर्जी ऑफ द पार्टिकल E, दॅट इज ग्रेटर दॅन V0, याच्यापेक्षा जर जास्त असेल तर, आणि सेकंड एनर्जी ऑफ द पार्टिकल इज लेस दॅन पोटेन्शियल बॅरियर V0. क्लासिकल मध्ये आपण 2 या ठिकाणी घेतलेले. तसंच क्वांटम मेकॅनिकल मोशन मध्ये एनर्जी ऑफ द पार्टिकल दॅट इज ग्रेटर दॅन V0, पोटेन्शियल बॅरियर, हा जो अडथळा घेतला, त्या अडथळ्यापेक्षा त्याची एनर्जी जर आपल्या पार्टिकलची जास्त असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रोबॅबिलिटीज मिळाल्या. पहिली प्रोबॅबिलिटी रिफ्लेक्शन प्रोबॅबिलिटी R इक्वल टू K1 मायनस K2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन K1 प्लस K2 ब्रॅकेट स्क्वेअर, and transmission probability T is equal to 4
K1 K2 upon K1 plus K2 bracket square. K1 K2 हे त्याचे सबस्टिट्यूशन्स आहे. That is K1 square for region 1. Region 1 साठी आपण घेतलेले आहे बघा. K1 square equal to twice M upon S cross square. ठीक आहे. For region 2, K2 square equal to twice M upon S cross square into bracket E minus V. हे दोन सबस्टिट्यूशन्स आपण घेतलेले आहेत. आता या दोन्ही प्रोबॅबिलिटीज आहेत. कुठल्या कंडिशनसाठी? एनर्जी ऑफ द पार्टिकल दॅट इज ग्रेटर दॅन पोटेन्शियल हाईट दॅट इज यासाठी. आता आपण काय करू? कम्पेअर करू किंवा दॅट इज सम कन्क्लुजन्स regarding classical motion and quantum mechanical motion of the particle from region 1 towards कुठं असेल आपलं region 2 कडे असेल. तर पहिले जे कन्क्लुजन आहे लाईक्स फॉर दॅट इज E greater than Vg, एनर्जी ऑफ द पार्टिकल दॅट इज ग्रेटर दॅन V0 पेक्षा जास्त आहे. मग आता क्लासिकली आपण पाठीमागे पाहिलेले आहे. क्लासिकली particle enters into the second. Classically, energy is sufficient to overcome that is potential barrier. Particle enters into second region from the region 1. सगळे particles. No particle is reflected from that is potential barrier. इथून particle परत येणार नाही. Particle ला sufficient energy आहे. जेणेकरून सगळे particles काय होणार? region 1 मधून a transmission probability 1, no reflection are equal to काय असेल आपलं 0. हे कुठलं असेल? क्लासिकल मोशन. तर क्लासिकल मोशन transmission probability T is equal to 1, no reflection of particle that is reflection probability are equal to 0. हे आपण काय मिळेल आपल्याला? क्लासिकल रिझल्ट आहे. क्लासिकल म्हणजे आपल्याला वरती सांगणारे रिझल्ट. हे सगळे पार्टिकल्स रिजन 1 मधून रिजन 2 कडे जातील कारण दे हॅव सफिशियंट एनर्जी टू ओव्हरकम इनटू द सेकंड रिजन. बट हियर सी दॅट क्वांटम मेकॅनिकली देर इज पार्शियल रिफ्लेक्शन अँड पार्शियल ट्रान्समिशन ऑफ द पार्टिकल. पण क्वांटम मेकॅनिकल मात्र रिफ्लेक्शन प्रोबॅबिलिटी पण प्रेझेंट आहे. सेकंड काय? ट्रान्समिशन. म्हणजे काही पार्टिकल्स काय होतील? रिजन 1 मधून रिजन 2 कडे जातील. काही पार्टिकल्स काय होणार? इथूनच काय होणार? आपल्या या ठिकाणी रिफ्लेक्ट होणार आहे. इव्हन दो एनर्जी ऑफ द पार्टिकल दॅट इज ग्रेटर दॅन Vg. हा क्वांटम मेकॅनिकल स्टडी कसा असतो आपला? मायक्रोस्कोपिक स्टडी. सूक्ष्म प्रमाणात मायक्रोस्कोपिक. म्हणजे क्लासिकली जरी आपले T इक्वल टू 1 असेल, R इक्वल टू 0, सगळे पार्टिकल्स काय होणार? ट्रान्समिट होणार. परंतु क्वांटम मेकॅनिकली क्वांटम मेकॅनिकल मोशन T and R partial present. T and R are partial present. दोन्ही प्रेझेंट आहे. कारण आपलं काय आहे? रिफ्लेक्शन प्रोबॅबिलिटी
का? हॅलो, आवाज येतोय का? हा सर येतोय. येतोय ना? एकच मिनिट. ओके ओके चल, एक मिनिट. स्क्रीन दिसते का तुम्हाला? हो दिसतील. हॅलो, हे दिसतंय ना क्लासिकल मोशन? हो. ओके ठीक आहे ठीक आहे, एकच मिनिट. हा हा बोला की. येतो सर. हो चालतं ओके. विषय दोघं गुरु शिष्य सरांचा हा विद्यार्थी सर गाईड. आता हो सरांसोबत. हो येतो. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? हो सर येतोय आवाज. हो येतोय सर. हॅलो, अरे काय झालं ते आपलं ते नेट बंद पडलं बरं का रे. आवाज येतोय ना? हॅलो. हो सर येतोय. हा मग आता काय आपण आता ह्याच्यावरून क्लिक करूया मग, कारण ती नेट आता आपल्याला संपवायचं आहे. त्यामुळे मी म्हटलं आता करूया, कारण ती नेट बंद पडलं ना. ठीक आहे बरं का रे. तर आता आपण या ठिकाणी फळ्यावरचं तुम्ही मगाशी बघितलं तर स्टेप पोटेन्शियल या आर्टिकल मधलं आपल्या या ठिकाणी क्वांटम मेकॅनिकल मोशन मधली पहिली केस चालू आहे. एनर्जी ऑफ द पार्टिकल इज ग्रेटर दॅन पोटेन्शियल V0. तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही प्रोबॅबिलिटीज ह्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. एक कुठल्या असेल रिफ्लेक्शन प्रोबॅबिलिटी, सेकंड कुठली आपली ट्रान्समिशन प्रोबॅबिलिटी. आणि मग आता काय करायचं आपण कन्क्लुजन्स म्हणजे काय काढायचं, क्लासिकल मोशन आणि क्वांटम मेकॅनिकल मोशन याच्यामध्ये कम्पॅरिझन. आता आलो बघा आपण इथं मोबाईल पात्र आडवा धरा तुमचा, मग तुम्हाला क्लिअर दिसेल. तर पहिले जे कन्क्लुजन आहे बघा, सम ऑफ द इम्पॉर्टंट कन्क्लुजन. आता मी सांगले तुम्हाला, इट इज सीन दॅट फॉर E greater than V0 quantum mechanically there is transmission probability as well as reflection probability. परंतु क्लासिकल मोशन नुसार मात्र काय आहे, दॅट इज देर इज परफेक्ट ट्रान्समिशन T equal to 1 आणि R equal to 0. म्हणजे हा तुमचा कुठला असेल प्युअर क्वांटम मेकॅनिकल रिझल्ट आहे. क्वांटम मेकॅनिकली some particles will enters into region 2, some particles will reflected in region 1 आणि क्लासिकली मात्र काय असेल, देयर इज परफेक्ट ट्रान्समिशन नो रिफ्लेक्शन. तर हे खाली प्रूफ करायचं मी दिलेलं आहे बघा खाली इथं बघा. त्याच्यानंतर इफ एनर्जी ऑफ द पार्टिकल ग्रेटर दॅन V0, परंतु जर पार्टिकलची एनर्जी जर अगदी पोटेन्शियल पेक्षा अगदी जास्त असेल, हवेवर म्हटलं ना खाली, हवेवर इफ E greater than V0 then K2 tends to K1. त्यावेळेस मात्र आपल्याला काय मिळणार, परफेक्ट ट्रान्समिशन दॅट इज T equal to 1 R equal to 0. हे खाली इथे व्हेरीफाय करून दाखवलेलं बघा. इथे साईडला मी घेतलेलं आहे K2 square equal to twice m upon h cross square. एनर्जी जर अगदी जास्त असेल तर K2 square equal to काय होणार, twice m upon h cross square. आपण निग्लिजिबल धरलं
K1 प्लस K2 स्क्वेअर ह्या जर व्हॅल्यू टाकल्या तर किती येणार आपलं 1. म्हणजे इफ एनर्जी ऑफ द पार्टिकल इज ग्रेटर दॅन V0 then there is perfect transmission of particle from region 1 into 2, no reflection. हे आपल्याला या ठिकाणी शक्य आहे. तर याच्यानंतर सेकंड जो पॉइंट आहे बघा, युजिंग दी रिलेशन R and T. R म्हणजे कुठलं आपलं रिफ्लेक्शन प्रोबॅबिलिटी, T म्हणजे कुठली आपली ट्रान्समिशन प्रोबॅबिलिटी. इट कॅन ऑल्सो बी सीन दॅट when E tends to V0, जर एनर्जी ऑफ द पार्टिकल जर V0 एवढी असेल तर K2 काय होणार आपल्या या ठिकाणी 0 होणार. बरोबर आहे का? E मायनस V0 आहे. E मायनस V0 जर दोन्ही व्हॅल्यू जर इक्वल असतील तर K2 टेन्स टू 0, देन वी गेट R टेन्स टू 1 अँड T इक्वल टू 0. एनर्जी ऑफ द पार्टिकल दॅट इज इक्वल टू V0 असेल तर नो ट्रान्समिशन ऑफ पार्टिकलला सफिशियंट एनर्जी मिळणार नाही क्रॉस करण्यासाठी. मग रिफ्लेक्शन प्रोबॅबिलिटी काय होणार या ठिकाणी 1 होणार. आणि तिसरा जो पॉइंट आहे तर वी नो दॅट द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल इक्वल टू EK प्लस V. EK म्हणजे कुठली कायनेटिक एनर्जी, V म्हणजे कुठली पोटेन्शियल एनर्जी. व्हेन EK इज द कायनेटिक एनर्जी, V इज द पोटेन्शियल एनर्जी इन रिजन 1. रिजन 1 मध्ये काय दिलेलं आपण पोटेन्शियल 0. हेन्स E equal to EK. E म्हणजे एनर्जी ऑफ द पार्टिकल दॅट इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. दॅट मीन्स इन रिजन 1 पार्टिकल पजेस टोटल कायनेटिक एनर्जी, कारण पोटेन्शियल 0च आहे. फ्री पार्टिकल्स मध्ये त्याला कायनेटिक एनर्जी सगळी असेल त्याला काय म्हणायचं फ्री पार्टिकल्स. आणि इन रिजन 2 E इज इक्वल टू EK प्लस V0. मग आता EK किती होणार? EK दॅट मीन्स कायनेटिक एनर्जी. EK is equal to E minus V0. केलेले मी. EK is equal to E minus V0 म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल इन सेकंड रिजन EK is equal to E minus V0. आता लक्षात घ्या, पहिल्या रिजन मध्ये काय एनर्जी E equal to EK. सेकंड रिजन मध्ये कायनेटिक एनर्जी काय आहे EK is equal to E minus V0. मध्ये यातली कुठली एनर्जी जास्त आहे तर पहिल्या रिजन मधली कायनेटिक एनर्जी जास्त आहे आणि दुसऱ्या रिजन मधले कायनेटिक एनर्जी टोटल एनर्जी मधून पोटेन्शियल आपण काय केलेलं आहे मायनस केलं. म्हणजे इन रिजन 1 पार्टिकल हॅज लार्ज कायनेटिक एनर्जी आणि इन रिजन 2 पार्टिकल हॅज दॅट इज लोअर कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी का कमी झाली? दॅट मीन्स सम एनर्जी इज स्पेंट बाय द पार्टिकल टू ओव्हरकम इन टू दी पोटेन्शियल बॅरियर. हे पहिल्या रिजन मधून दुसऱ्या रिजन मध्ये जाताना तेवढा हाईट चढताना, हाईट म्हणजे काय पोटेन्शियल हाईट, तेवढी हाईट पार करून जाताना त्यांची कायनेटिक एनर्जी काय होती थोडी स्पेंट म्हणजे खर्ची पडलेली आहे. त्यामुळे कायनेटिक एनर्जी सेकंड रिजन मध्ये कमी आहे. ही झाला. आता पुढचा एक पॉइंट आहे चौथा, K1 स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस MA अपॉन H क्रॉस स्क्वेअर. आपण कशासाठी घेतलेलं आहे रिजन 1 साठी घेतलेलं सबस्टिट्यूशन. K2 स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस M अपॉन H क्रॉस स्क्वेअर इंटू ब्रॅकेट E मायनस V0. आता इथं बघा, इट इज सीन दॅट K2 लेस दॅन K1. बरोबर दिसतेच आपल्याला. K1 स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे ट्वाइस MA अपॉन H क्रॉस स्क्वेअर. K2 स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे ट्वाइस M अपॉन H क्रॉस स्क्वेअर E मायनस V0. टोटल एनर्जी मधून परत पोटेन्शियल आपण काय करतो मायनस. देअरफॉर K2 काय असणार K1 पेक्षा लहान. बट लॅम्बडा दॅट इज डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ. लॅम्बडा इज इक्वल टू 2 पाय अपॉन K. हे म्हणजे कुठलं आपलं प्रोपेगेशन कॉन्स्टंट. देअरफॉर लॅम्बडा 2 ग्रेटर दॅन काय होणार लॅम्बडा 1. लक्षात आते का? आता लॅम्बडा 1 जर घेतला आपण, लॅम्बडा 1 इज इक्वल टू 2 पाय अपॉन K1. K1 ची व्हॅल्यू जास्त आहे का नाही? जास्त आहे. आणि लॅम्बडा 2 इज इक्वल टू काय होणार 2 पाय अपॉन K2 सेकंड रिजन मध्ये डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ. लॅम्बडा 2 इज इक्वल टू 2 पाय अपॉन K2 सेकंड रिजन मध्ये. K2 कसं आहे लहान आहे, म्हणजे लॅम्बडा 2 दॅट इज ग्रेटर दॅन लॅम्बडा 1. दॅट मीन्स डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ
associated with the particle in region 2 is greater than that in region 1. सेकंड रिजन मध्ये डी ब्रॉगली वेवलेंथ ही पहिल्या रिजन पेक्षा काय जास्त आहे. आता नंतर आता राहिले कुठली यातली क्वांटम मेकॅनिकल मोशन मध्ये सेकंड केस 0 लेस दॅन ई लेस दॅन V0 म्हणजे एनर्जी ऑफ द पार्टिकल दॅट इज लेस दॅन पोटेन्शियल बॅरियर V0. तर आता इथे आपण सबस्टिट्यूशन घेतलेलं आहे बघा. अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस एम अपॉन एच क्रॉस स्क्वेअर इंटू ब्रॅकेट V0 मायनस ई घेतले कारण एनर्जी कशी आहे V0 पेक्षा कमी आहे. देन इक्वेशन नंबर 3 बिकम्स पाठीमागचं आपण काय घेतलं होतं d2 psi2 अपॉन dx स्क्वेअर प्लस k2 स्क्वेअर psi2 इज इक्वल टू 0 k2 स्क्वेअर psi2 इक्वल टू 0. आता इथे काय होणार मायनस अल्फा स्क्वेअर psi2 आणि रिजन 1 साठी आपण कुठली इक्वेशन घेतली तर मिळालेलं होतं d2 psi1 अपॉन dx स्क्वेअर प्लस k1 स्क्वेअर psi1 इक्वल टू 0. मग जनरल सोल्युशन ऑफ इक्वेशन कुठलं आपलं 17 म्हणजे कुठलं आत्ता काढलेलं psi2 इज इक्वल टू c रेस टू मायनस अल्फा एक्स प्लस d रेस टू प्लस अल्फा एक्स वेअर अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ट्वाइस एम अपॉन एस क्रॉस स्क्वेअर V0 मायनस ई. आता याच्यामध्ये बघा ह्या इक्वेशन मध्ये d रेस टू अल्फा एक्स टेंड्स टू 0 का 0 होतं as x tends to infinity e raised to infinity काय होणार 0 आणि कुठल्या डायरेक्शनला इन दी पॉझिटिव्ह x डायरेक्शन. तुमची d रेस टू अल्फा एक्स टर्म काय होणार आपली 0 बिकॉज x टेंड्स टू इन्फिनिटी e रेस टू अल्फा एक्स टेंड्स टू 0. हे सोल्युशन काय राहणार आपलं psi2 इज इक्वल टू c रेस टू मायनस अल्फा एक्स फॉर रिजन सेकंड आणि आपण या ठिकाणी 18 वरनं आपण पाठीमाग काढलेले कुठले रिजन 1 साठी सोल्युशन ते आपण पुढे घेतलेले बघा. बघा psi2 इज इक्वल टू c रेस टू मायनस अल्फा एक्स फॉर रिजन 2 आणि फॉर रिजन 1 द जनरल सोल्युशन ऑफ इक्वेशन 18 इज psi1 इज इक्वल टू ae रेस टू ik1ex प्लस be रेस टू मायनस ik1 आपण पाठीमाग काढले. आता याचे व्हॅल्यूज ए बी सी आपण काढण्यापूर्वी काय काढण्यासाठी काय करतो बाउंड्री कंडिशन बाउंड्री पहिली बाउंड्री कंडिशन psi1 इज इक्वल टू psi2 ऍट x इक्वल टू 0 मधली जी बाउंड्री आहे का नाही कशाच्या मधली बाउंड्री पहिल्या रिजन आणि दुसऱ्या रिजन मधली. मग तिथं काय असणार दोन्ही वेव्ह फंक्शन सेम psi1 इज इक्वल टू psi2 ऍट x इक्वल टू 0 आपल्याला काय मिळणार a प्लस b इज इक्वल टू c मिळणार. आणि सेकंड बाउंड्री कंडिशन d psi1 अपॉन dx इज इक्वल टू d psi2 अपॉन dx ऍट x इक्वल टू 0 म्हणजे आता psi1 psi2 ची व्हॅल्यू आपण काढलेले आहेत त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आणि नंतर काय करायचं x इक्वल टू 0 पुट करायचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर डेरिव्हेटिव्ह ती व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार ik1 इंटू ब्रॅकेट a मायनस b मायनस अल्फा c. दोन इक्वेशन्स मिळाले एक तुम्हाला psi2 इक्वल टू c रेस टू मायनस अल्फा x इथे मिळालं आणि दुसरं कुठलं ik1 नाही दुसरं आपल्याला पहिले मिळालं a प्लस b इज इक्वल टू c a प्लस b इज इक्वल टू c दुसरं कुठलं आपलं ik1 इंटू ब्रॅकेट a मायनस b इज इक्वल टू मायनस अल्फा c 20 आणि 21 सिक्वेन्स आपल्याला मिळाले. आता मल्टिप्लाय टू इक्वेशन 20 बाय अल्फा अँड ऍड विथ इक्वेशन 21. 20 ला काय करा अल्फानं मल्टिप्लाय करून 21 मध्ये ऍड करा तरी आपण ऍड केल्यानंतर आपल्याला काय मिळेल b इज इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस ik1 अपॉन अल्फा मायनस ik1 इंटू a b अपॉन a दॅट इज इक्वल टू मायनस अल्फा प्लस ik1 अल्फा मायनस ik1. Therefore, रिफ्लेक्शन प्रोबॅबिलिटी किंवा रिफ्लेक्शन कोएफिशिएंट r इज इक्वल टू मॉड ऑफ b स्क्वेअर अपॉन मॉड ऑफ a स्क्वेअर. बट मॉड ऑफ b स्क्वेअर म्हणजे काय असणार b स्टार इंटू b. b स्टार म्हणजे काय कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ b आणि मॉड ऑफ a स्टार काय आहे दॅट इज कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ a स्टार a अपॉन a स्टार a म्हणजे काय झालं दॅट इज इक्वल टू b अपॉन a स्टार कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आणि b अपॉन a इथे व्हॅल्यू आपण काढली ना पाठवून b अपॉन a ची b अपॉन a ची पण टाका आणि दुसरं काय त्याचं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्या. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट मीन्स
प्लस आय असेल तर मायनस आय आणि मायनस आय असेल तर प्लस आय. त्या जर व्हॅल्यूज टाकल्या तर आपल्याला काय मिळणार आर इज इक्वल टू 1. कुठली आर इज इक्वल टू 1 म्हणजे फॉर दिस केस देर इज परफेक्ट रिफ्लेक्शन ऑफ द पार्टिकल फ्रॉम दी हाईट किंवा फ्रॉम दॅट इज फर्स्ट एज म्हणा पाहिजे त्याचं फर्स्ट एज ऍट एक्स इक्वल टू 0. जिथून ती पोटेन्शियली हाईट तुमची चालू होती त्याचं पहिलं जे टोक असेल तिथून काय होणार सगळे पार्टिकल्स रिफ्लेक्ट होतील आर इक्वल टू 1. नो ट्रान्समिशन ऑफ पार्टिकल इन टू सेकंड रिजन जे टी इक्वल टू असणार 0. परंतु परत बघा आता हे तुमचं क्वांटम मेकॅनिकल रिझल्ट आहे. क्लासिकल सुद्धा कसं आहे सेम रिझल्ट. क्लासिकली सुद्धा फॉर ई लेस दॅन V0 particles will reflected from potential barrier. No transmission into second region म्हणजे R is equal to 1, T is equal to 0. क्वांटम मेकॅनिकल सुद्धा कसं आहे R equal to 1, टोटल रिफ्लेक्शन, नो ट्रान्समिशन. मग आता हे तुमचं काय क्वांटम मेकॅनिकल आहे पण तरी सुद्धा आपल्याला पुढे काय बघा there is perfect reflection at x equal to 0 for e less than V0 it means that T must be 0. हे आपल्याला व्हेरीफाय करता येईल टाकून. आता हे काय मी तुम्हाला सांगत नाही की तुम्हाला दिलेल्या नोट्स मध्ये. बर आता मग क्लासिकली मी तुम्हाला सांगितलं क्लासिकली फॉर ई लेस दॅन V0 R equal to 1 and T equal to 0 thus quantum mechanical results are the same as those of the classical result. दोन्ही रिझल्ट कसे आहेत आपले सेम आहे. लक्षात आले. फॉर दिस केस ई लेस दॅन V0 सगळे पार्टिकल्स काय होतील रिफ्लेक्ट होतील. नो ट्रान्समिशन इन टू सेकंड रिजन म्हणजे क्लासिकल अँड क्वांटम मेकॅनिकल रिझल्ट सेम. बट however the wave function has a tail into the classically forbidden region. आता ही फिगर बघा खालची बघा रिजन 1 रिजन 2. रिजन 1 मध्ये वेव्ह फंक्शनचं नेचर कसं आहे ऑसिलेटरी. रिजन 2 मध्ये काय आहे थोडी शेफ्टी दाखवली नाही टेल दाखवलेली आहे बघा टेल. म्हणजे जरी पार्टिकल सेकंड रिजन मध्ये न जाता तो काय करतो पहिल्या रिजन्स मध्ये जरी आपल्या या ठिकाणी रिफ्लेक्ट होत असला तरी सुद्धा पार्टिकल हे दॅट इज काय आपल्या या ठिकाणी टेल आहे वेव्ह फंक्शनला टेल म्हणजे शेफ्टी. म्हणजे थोडा पार्टिकल जातो लगेच माघारी आल्यासारखं झालं. थोडा काय होणार आहे सेकंड रिजन मध्ये थोडा क्रॉस करील लगेच माघारी येतो. म्हणून आपण इथे काय दाखवलेलं आहे टेल दाखवले बघा टेल म्हणजे शेफ्टी. आणि ही कुठला रिजन म्हणायचं त्याला क्लासिकली फॉरबिडन रिजन. दिस टेल इज रिप्रेझेंटेड बाय दी टर्म कुठली आपली आहे e raised to minus alpha x. And this is shown in figure 2. The tail will be shorter if tail कमी कमी कधी होत जाणार if e becomes smaller and smaller as compared to V0. e जेवढं जेवढं लहान होत जाईल तेवढं तुमचं काय होणार e आपलं काय होईल tail काय होईल shorter. Now I can see that e raised to plus minus I k1x. म्हणजे cos k1x plus minus I sin k1x. That means वेव्ह फंक्शनचे नेचर कसं असणार या ठिकाणी ऑसिलेटरी आहे. ते आपण इथं दाखवले बघा ऑसिलेटरी नेचर. फक्त सेकंड रिजन मध्ये काय त्याला टेल आहे तो पेनिट्रेट करून पार्टिकल पलीकडे गेलेला आहे लक्षात घ्या. पेनिट्रेट करून पार्टिकल सेकंड रिजन थोडा वेळ जातो नंतर परत येतो. The wave function is oscillatory in region 1 and it is seen that there is some small probability of finding the particle in region x greater than 0. पार्टिकल तिकडे थोडा प्रेझेंट आहे. तर हे कुठलं आपलं स्टेप. आता ही जी केस आहे स्टेप पोटेन्शियलची इव्हन दो एनर्जी ऑफ द पार्टिकल इज लेस दॅन द पोटेन्शियल बॅरियर पार्टिकल एंटर्स इन टू सेकंड रिजन. जरी पार्टिकलची एनर्जी जरी कमी असली पोटेन्शियल हाईट पेक्षा तरी पार्टिकल काय होतो सेकंड रिजन मध्ये एंटर होतो. हा कुठला रिझल्ट आपला क्वांटम मेकॅनिकल रिझल्ट आणि तोच आहे क्वांटम मेकॅनिकल रिझल्ट. आपला पुढचं त्याचं आर्टिकल शॉर्ट मध्ये आहे क्वांटम मेकॅनिकल टनलिंग किंवा टनलिंग इफेक्ट इथं दिलेलं आहे. हे बघा बॅरियर पोटेन्शियल किंवा टनलिंग इफेक्ट क्वांटम मेकॅनिकल टनलिंग किंवा टनलिंग इफेक्ट. माझा इथे फिगर बघा पहिली फिगर
ही जी तुम्हाला स्क्वेअर टाईप दिसतंय ते कुठलं आहे आपलं पोटेन्शियल, त्याला हिल म्हणायचं. हिल म्हणजे टेकडी. रिजन 1 पोटेन्शियल व्ही इक्वल टू 0. त्याच्यामध्ये काय असणार, पार्टिकल प्रेझेंट आहेत, इन्सिडेंट फ्लक्स म्हटलेला आहे. रिजन 2 तिथं पोटेन्शियल किती आपलं आहे, व्ही इक्वल टू 0, म्हणजे जेवढी हाईट आहे पोटेन्शियल बॅरियरची तेवढं काय असणार रिजन 2 मध्ये. आणि त्याच्या पुढे मात्र रिजन 3 मध्ये परत पोटेन्शियल कसं आपलं या ठिकाणी 0 आहे. फिगर बघताय ना, पहिल्यामध्ये रिजन पोटेन्शियल 0, मधली हाईट पोटेन्शियल हाईट किती आहे V0, आणि त्याच्या पुढे काय पोटेन्शियल 0. मग आता इथे केस कुठली घ्यायची, आता आपण जे बघितलं ना कुठली केस, E लेस दॅन VG, पार्टिकलची एनर्जी इज लेस दॅन VG. तरी सुद्धा आपण स्टेप पोटेन्शियल मध्ये काय बघितलं, पार्टिकल काय होतोय सेकंड रिजन मध्ये प्रवेश करतोय. मग तोच इफेक्ट म्हणजे कुठला आपला क्वांटम मेकॅनिकल टेक्निक. Consider a rectangular potential barrier as shown in figure 1. There are three regions. In region 1 and 3, potential energy कशी आपली 0. आणि region 2 किती आपली V0. मग आता इथे लक्षात घ्या, incident flux of particles present in region 1. इथे particles present आहे. region 1. पोटेन्शियल किती आपलं 0, हे पार्टिकल्स आर कम्प्लिटली फ्री. तर सेकंड रिजन मध्ये पोटेन्शियल किती आहे, V0 पोटेन्शियल. आणि तिसऱ्या रिजन मध्ये किती आहे पोटेन्शियल, V इक्वल टू 0. आता या ठिकाणी केस कुठली घ्यायची, एनर्जी ऑफ द पार्टिकल इज लेस दॅन V0. तर मी काय वाचून दाखवत नाही तुम्हाला, इथे मी तोंडी सांगतो इथं बोल. एनर्जी ऑफ द पार्टिकल दॅट इज लेस दॅन V0. V0 पेक्षा पार्टिकलची एनर्जी कशी आहे, कमी आहे. माझ्या मॅथमॅटिकल मध्ये आपण काय बघितलं, इवन दो एनर्जी ऑफ द पार्टिकल इज लेस दॅन V0, पार्टिकल एंटर्स इनटू सेकंड रिजन. मग आता इथं काय करतात पार्टिकल डू नॉट क्लाइंब अप ऑन दॅट इज पोटेन्शियल हिल, वरती जात नाही, चढून वर जात नाही. इवन दो एनर्जी ऑफ द पार्टिकल इज लेस दॅन V इक्वल टू लेस दॅन पोटेन्शियल V0, देन पार्टिकल मेक अ टनेल टू दी पोटेन्शियल हिल. तिला काय म्हणायचं, पोटेन्शियल टेकडी म्हणायचं. तर पार्टिकल काय करतात, वरती चढून जाण्यासाठी काय लागणार, त्यांना एनर्जी जास्त लागते. मग त्यासाठी पार्टिकल काय करतात, या टेकडीला एक मध्ये या ठिकाणी बोर म्हणजे होल पाडतो, पोटेन्शियल हिल. म्हणजे दाखवलं ना आपण पोटेन्शियल हिल पार्टिकल, त्याला आपण काय म्हणतो, बोगदा म्हणतो किंवा टनेल. हा मधला दाखवलं ना ट्रान्समिटेड पार्टिकलचा हा बोगदा, तो काय करतात त्या टेकडीला पाडतात पोटेन्शियल हिलला, आणि थ्रू दिस टनेल पार्टिकल एंटर्स इनटू थर्ड. So energy of the particle is less than V0. Particle make a tunnel to the potential hill, and through this tunnel particle enters into third region. याला काय म्हणायचं, तर हे तुम्हाला शंका. हॅलो, हॅलो, येते काय कायला, हो सर येतोय. तो
नीट केली ना? पहिल्या टर्मचं काम आहे. पहिल्या टर्म नाही आता केलं तिला या टर्मला नाव दिलं त्याला. काय करणार आहे तुम्ही? काय रे तू काय तिला इतकी वाईट दिलं त्रास दिला आता त्रास कसं करायचं? हा कुठले कॉलेज होते? काय त्याला तुमचे MSc 2 वर्षात होणार नाही. तुम्ही इझिली घेतलं तुम्ही मुलांनी एकही लेक्चर केलं नाही अंदाज आणि काय करतात मजा करतात 5 मिनिटं जॉईन व्हायचं 5 मिनिटं जॉईन व्हायचं अटेंडन्स लागेल पुन्हा जायचं सोडून. तुम्हाला वाटतं का तुम्ही दोस्त माझं डोळे दाखवते मला माहित नसते अटेंडन्सच भरत नाही फॉर्मच भरून देणार बाहेर जाऊन काय म्हणणार काय बी होत आमचं काय करून द्यायचं काय करायचं ते करून द्या. पण त्यांना सांगितलं थर्ड क्लास मध्ये पास झाला यायचे तर कोण याला तेव्हा मार्केटिंगवाल्याने बोलवून घेतले मला गरज असते तेव्हा नापास झाला आणि मग पुढे फडी काढतात ऍडमिशन करायला कसं वाटलं माझ्या पुढे कसं गेला तेव्हा म्हणला तुम्हाला नियम दाखवू का विद्यापीठाचे मग ते असं आहे ना ही जागा ह्याला कशी गेली ती जागा त्याला कशी गेली आता काय सांगितलं आपण कारणीभूत व्हायचं टीचरनं काय व्हायचं फॉर्म भरताना साहेबांच्याकडे फॉर्म भरून द्यायचे नाही फॉर्मवर साईड द्यायचे नाही आणि परस्पर फॉर्म भरल्याला लक्षात आलं तर अडचण होईल त्रास दिलेले एवढं त्याला सांगून ऑनलाईन मुळे हे सुटले नाही तर काय सुटते ती मागच्या वर्षी